सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसेन यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसंच त्यांची प्रकृती गंभीर होती असंही कळत होतं. मात्र उपचारादरम्यान झाकीर हुसेन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षापासून झाकीर हुसेन यांचं वास्तव अमेरिकेतच होतं. झाकीर हुसेन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते, अगदी तसंच होतं. वडील अल्ला राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले होते. मात्र याचं अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतच वृत्त दिलं आहे. झाकीर हुसेन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्ला राखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसेन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. साज या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसेन यांनी वडील अल्ला राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या 7व्या वर्षापासूनच गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या 12व्या वर्षापासून झाकीर हुसेन देशभरात त्यांनी तबला वादक परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती. 1988 मध्ये झाकीर हुसेन यांनी पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तसेच 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. 2009 मध्ये झाकीर हुसेन 51व्या वर्षी ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्यापैकी 4 वेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तबला नसानसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रविशंकर, उस्ताद अजमत, जॉर्ज हॅरिसन, जॉर्ज मेलिक्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅकलिफन सोबत शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली. झाकीर हुसेन यांचं खरं आडनाव हुशेरी असं होतं, मात्र त्यांना हुसेन असं आडनाव देण्यात आलं. झाकीर हुसेन यांनी 1989 या वर्षी हिट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला होता. 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले संगीतकार ठरले. झाकीर हुसेन यांनी 1978 मध्ये इटालियन अमेरिकेत कथ्थक डॅन्सर अँटोनिया मेनिकोला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला 2 मुली आहेत. आता झाकीर हुसेन यांच्यानंतर त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे.